Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, भोगावती महाविद्यालय कुरुकली. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले स्टडी केले होते. त्यानंतर अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्स मीन्स सम, डिफरन्स, कोशंट अँड प्रोडक्ट रूल म्हणजेच दोन फंक्शनचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तर डेरिव्हेटिव्ह कोणत्या पद्धतीने अप्लाय करायचे हे आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. टुडे वी विल स्टार्ट ॲक्च्युली टॉपिक. पॉईंट नंबर 1 डेरिव्हेटिव्स ऑफ कंपोजिट फंक्शन्स. आता 11th टाइप्स ऑफ फंक्शन्समध्ये कंपोजिट फंक्शनची डेफिनेशन वगैरे झालेलं आहे. आपण त्या कंपोजिट फंक्शनचं इथे डेरिव्हेटिव्ह स्टडी करणार आहोत. पण त्याआधी लिबनिझ नोटेशन आज आपण बघणार आहोत. अगदी सिंपल आहे लिबनिझ नोटेशन. dy बाय dx इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स हे असणार आहे लिबनिझ नोटेशन. डेरिव्हेटिव्ह dy बाय dx या मेथडने लिहितात हे तर ऑलरेडी माहिती आहे. y विथ रिस्पेक्ट टू x जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर dy बाय dx असं आपण नोटेशनमध्ये लिहितो. पण लिबनिझ नोटेशनमध्ये डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय ह्या टर्म आहेत. आता डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय म्हणजेच काय? डेल्टा एक्स बी दी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड डेल्टा वाय करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय. म्हणजेच डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय ह्या स्मॉल इन्क्रीमेंट असणार आहेत एक्स आणि वायमध्ये. आणि ह्याचं लिमिट मीन्स लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह of y with respect to x means dy by dx or simply f dash x. हे असणार आहे लिबनिझ नोटेशन. नाउ कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शनचे डेफिनेशन मी तर पुन्हा एकदा घेते. डेफिनेशन या पद्धतीने घेता येईल. लेट f फ्रॉम a टू b अँड g फ्रॉम b टू c बी एनी टू फंक्शन्स. दोन फंक्शन्स कन्सिडर केलेले आहेत f आणि g. जर तुम्ही बघितलात तर f या फंक्शनचा कोडोमेन आणि g या फंक्शनचा डोमेन दोन्हीही सेम आहेत म्हणजेच b. f फ्रॉम a टू b अँड g फ्रॉम b टू c असं जर आपण दोन फंक्शन्स घेतली where domain of g is same as domain of f, then we define the composite function of f and g from a to c. म्हणजेच कंपोजिट फंक्शन हे f फंक्शनचा डोमेन टू g फंक्शनचा कोडोमेन या पद्धतीने डिफाइन करता येईल. मीन्स कंपोजिट फंक्शन फ्रॉम a टू c अँड विच इज डिनोटेड बाय g कंपोजिशन f. g आणि f दोन्हीच्या मध्ये कंपोजिशनचं सिम्बॉल येईल म्हणजे जी कंपोजिशन एफ हे त्याचं नोटेशन झालं. अँड इज गिवन बाय द कंपोजिशन जी कंपोजिशन एफ ऑफ एक्स इज नथिंग बट जी ऑफ एफ ऑफ एक्स. कंपोजिट फंक्शन इज नथिंग बट फंक्शन ऑफ फंक्शन. इथं जी ऑफ एफ ऑफ एक्स या पद्धतीने घेतलेलं आहे. हा झाला कंपोजिट फंक्शन. नाउ वी सी फर्स्ट थेरम ऑफ दिस टॉपिक. थेरम नंबर 1 स्टेटमेंट असेल if y equal to f of u is a differentiable function of u and u equal to g of x is a differentiable function of x such that the composite function y equal to f of g of x is a differentiable function of x, then dy by dx equal to dy by du into du by dx. थेरम सिंपल आहे. मोस्टली हा थेरम एक्झामला विचारला जातो. तर थेरममध्ये देताना काय दिलेलं आहे? y इज डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ u. y हे यूचं डिफरन्सिएबल फंक्शन असणार आहे आणि u हे एक्सचं डिफरन्सिएबल फंक्शन असेल. शिवाय y हे एक्सचं डिफरन्सिएबल फंक्शन असेल म्हणजेच कंपोजिट फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स. देन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हे प्रूफ आपल्याला करायचं आहे. आता याच्या प्रूफमध्ये सुरुवातीला मी घेते गिवन दॅट y इक्वल टू एफ ऑफ यू अँड u इक्वल टू जी ऑफ एक्स. दोन फंक्शन आपल्याला इथं दिलेले आहेत, स्टेटमेंटमध्येच दिलेले आहेत. अज्युम दॅट u इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन. आता u हे कॉन्स्टंट फंक्शन नाही आहे असं आपण कन्सिडर करतोय. जर ते कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 मिळतं. त्यामुळे आपण सुरुवातीलाच कन्सिडर करतोय की u हे कॉन्स्टंट फंक्शन नसेल. Let delta x be the small increment in x and delta u and delta y be the corresponding increments in u and y respectively. लिबनिझ नोटेशनमध्ये आपण डेल्टा एक्स डेल्टा वाय ह्या टर्म बघितलेल्या आहेत. ह्या जस्ट स्मॉल इन्क्रीमेंट असणार आहेत. डेल्टा एक्स ही एक्समधली छोटीशी इन्क्रीमेंट कन्सिडर केलेली आहे.
एक्समध्ये जितकी इन्क्रिमेंट होते सेम त्याच प्रोपोर्शनलमध्ये यू आणि वायमध्ये देखील इन्क्रिमेंट आपण घ्यायचे आहेत. ॲज डेल्टा एक्स डेल्टा वाय डेल्टा यू आर स्मॉल इन्क्रिमेंट्स, म्हणजेच ऑब्व्हियसली त्या स्मॉल इन्क्रिमेंट आहेत त्यामुळे त्या नॉट इक्वल टू 0 असणार आहेत. डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0, डेल्टा वाय नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा यू नॉट इक्वल टू 0. स्मॉल इन्क्रिमेंट असल्यामुळे त्या 0 असण्याचा प्रश्नच येत नाही आहे. देन वी हॅव डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. आता इन्क्रिमेंट्स आहेत, इन्क्रिमेंट्सचा रेशो घेतलेला आहे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आणि इथं जस्ट मी डेल्टा यूची ॲडजस्टमेंट केलेली आहे. डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. इथं डेल्टा यू कॅन्सल होऊन आपल्याला डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ही टर्म मिळू शकते. जस्ट इथं डेल्टा यूची ॲडजस्टमेंट केलेली आहे. Now we take limit as delta x tends to 0 on both sides. डेल्टा एक्स टेंड्स टू 0 हे लिमिट मी दोन्हीकडे म्हणजे LHS आणि RHSमध्ये अप्लाय करते, त्यामुळे मिळतं लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ही झाली LHS आणि RHS लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. आता जर लिबनिझ नोटेशन तुम्ही चेक केला तर लिबनिझ नोटेशनमध्ये जो रेशो असतो म्हणजेच डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स असेल तर जी डिनॉमिनेटरमधली टर्म आहे डेल्टा एक्स विच टेन्स टू 0, म्हणजे डिनॉमिनेटरमधली टर्म टेन्स टू 0 असायला पाहिजे. सेम त्या मेथडने तर LHSमध्ये बघितलं डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे त्यामुळे तर डेल्टा एक्स टेन्स टू 0. LHSमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. RHSमध्ये सेकंड टर्म बघितलीत तर सेकंड टर्ममध्ये डेल्टा यू बाय डेल्टा एक्स आहे आणि डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे त्यामुळे सेकंड टर्ममध्ये देखील काही प्रॉब्लेम नाही आहे. राहिली फक्त मिडल टर्म किंवा फर्स्ट टर्म LHSमधली लिमिट डेल्टा वाय टेन्स टू डेल्टा यू असं आहे आणि आपल्याकडे आहे डेल्टा एक्स टेन्स टू 0. इथं ॲक्च्युली असायला पाहिजे डेल्टा यू टेन्स टू 0. आता ज्या अर्थी डेल्टा एक्स टेन्स टू 0 असणार आहे देन ऑब्व्हियसली डेल्टा यू टेन्स टू 0 असेल कारण आपण इन्क्रिमेंट घेताना प्रोपोर्शनलमध्ये घेतल्या होत्या. एक्समध्ये जितकी इन्क्रिमेंट होते तितकीच आपण यूमध्ये इन्क्रिमेंट घेतली होती त्यामुळे जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 मिळत असेल तर ऑब्व्हियसली डेल्टा यू टेन्स टू 0 असणार आहे. त्यामुळे इथं डेल्टा एक्स टेन्स टू 0 याऐवजी मी डेल्टा यू टेन्स टू 0 असं मिडल टर्मला लिहिते. त्यामुळे मला पुन्हा ही टर्म घेता येईल लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू लिमिट delta x tends to 0 delta u by delta x, suppose which is equation number 1. Since y is differentiable function of u, तर y हे u चं डिफरन्सिएबल फंक्शन आहे हे ऑलरेडी दिलेलं आहे आणि जर y u चं डिफरन्सिएबल फंक्शन असेल देन बाय युझिंग लिबनिझ नोटेशननुसार मला लिहिता येईल लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू इक्वल टू dy बाय du. हे झालं लिबनिझ नोटेशन. सेम या पद्धतीनं सेकंड टर्म देखील आपल्याला याच पद्धतीने घेता येईल. अँड यू इज डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स देन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इक्वल टू du बाय dx. जस्ट मी दोन्ही ठिकाणी लिबनिझ नोटेशनचा यूज केलेला आहे. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, आता आलेल्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये मी पुट करते म्हणजेच इक्वेशन 1 चे RHS आपल्याला मिळून जाते लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू दोन्ही व्हॅल्यू RHS मध्ये पुट केलेले आहेत dy बाय du इंटू du बाय dx. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. हे मी इक्वेशन 2 असं घेतलेलं आहे. नाऊ RHS ऑफ इक्वेशन 2 इज एक्झिस्ट अँड इज फायनाईट. इक्वेशन 2 मध्ये बघितलात तर त्याचे RHS एक्झिस्ट आहे, ज्या अर्थी आपल्याला लिमिट मिळतं त्या अर्थी ते एक्झिस्ट असणार आहे आणि फायनाईट देखील असेल. ठीक आहे, इक्वेशन 2 चे RHS एक्झिस्ट आहे आणि LHS RHS इक्वल आहेत त्यामुळं RHS एक्झिस्ट असेल तर ऑब्व्हियसली LHS देखील एक्झिस्ट असणार आहे आणि दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत त्यामुळे ती फायनाईट देखील असेल. त्यामुळे मला म्हणता येईल LHS ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. आता जर LHS एक्झिस्ट असेल हे लिमिट एक्झिस्ट असेल देन अगेन बाय लिबनिझ नोटेशन हे लिमिट आपल्याला लिहिता येईल लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू dy बाय dx. इथं पुन्हा लिबनिझ नोटेशनचा यूज केलेला आहे. आता ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये मी पुट करते. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. दी सिम्पल आहे. इथं आपल्याला ह्या थेरमचं प्रूफ मिळून जातं dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. सिम्पल थेरम आहे आणि इम्पॉर्टंट देखील आहे. ओके, नाउ वी सी नोट. एकच नोट असणार आहे
थेरमशी रिलेटेडच असेल. इफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आय. आता इथे जनरलायझेशन घेतलेलं आहे. y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आय. यू आय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आय प्लस 1. म्हणजे जसं आपण U1, U2, U3 असं चेन पुढे घेत जातो सेम त्या पद्धतीने फर्स्ट फंक्शन इथं यू आय घेतलेलं आहे, सेकंड फंक्शन घेतलेलं आहे यू आय प्लस 1. या पद्धतीने इथे नेक्स्ट फंक्शन्स घेता येतील फॉर आय इक्वल टू 1, 2, 3 अप टू n-1. n-1 पर्यंत आयच्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत आणि लास्ट UN टर्म डिरेक्टली घेतलेली आहे. अँड UN इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. आता इथं घेताना जर आयच्या व्हॅल्यू पुट केल्या तर या पद्धतीने मिळेल y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ U1, U1 इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ U2, U2 इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ U3 अँड सो ऑन. UN-1 is differentiable function of UN and last UN is differentiable function of x. या पद्धतीने इथे इतके फंक्शन्स घेतलेले आहेत. देन dy बाय dx इक्वल टू, आता हा जो काय थेरम दोन फंक्शनसाठी आपण घेतला होता, दोन फंक्शनचं कंपोजिशन होतं. इथं nth फंक्शनचं कंपोजिशन आहे त्यामुळे थेरम या पद्धतीने घेता येईल. dy बाय dx इक्वल टू dy बाय du1 इंटू du1 by du2 into du2 by du3 into and so on dun-1 divided by dun and last one dun divided by dx. and this is called chain rule. ह्याला चेन रूल असं म्हटलं जातं. मोस्टली एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी चेन रूल यूज केला जातो. मेथड कोणतीही असू दे पण एक्झाम्पलमध्ये कुठे ना कुठे चेन रूल यूज करावाच लागतो. फंक्शन ऑफ फंक्शन असेल तर तिथं हा चेन रूल येणारच आहे आणि अगदी सिम्पल आहे चेन रूल, इतका काही अवघड नाही आहे. जसे की आपण टर्म एखादी ॲडजस्ट करतो त्या पद्धतीने तर डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचे. ओके, हा असेल चेन रूल. नाउ वी सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट क्वेश्चन, डिफरन्शिएट दी फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. खाली काही एक्झाम्पल्स दिलेले असणार आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यांचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता इथं हे फंक्शन बघितलात तर कंपोजिट फंक्शन आहे. फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे असेल अल्जेब्रिक फंक्शन अँड कॉस हे असणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजेच दोन फंक्शनचं कंपोजिशन इथं आहे आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे तर ऑब्व्हियसली चेन रूल मला इथं यूज करावा लागणार आहे. पहिलं फंक्शन असेल ट्रिग्नोमेट्री आणि सेकंडली असणार अल्जेब्रिक फंक्शन. नाउ ह्याचं प्रूफ घेत असताना पहिल्यांदा मी हे फंक्शन कन्सिडर करते. लेट y इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बोथ साइड मी डिफरन्शिएट करते विथ रिस्पेक्ट टू एक्स. जेव्हा आपण y डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स तेव्हा LHS मिळणार आहे dy बाय dx. ओके, तर RHS विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचे आहे. सुरुवातीला मी आहे असं घेते डी डी एक्स ऑफ इन ब्रॅकेट फंक्शन घेतलेलं आहे कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता ॲक्च्युली डेरिव्हेटिव्ह घेत जायचं आहे. पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे कॉस. कॉसचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे मायनस साईन. बेसिक फॉर्म्युलामध्ये हा फॉर्म्युला झालेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज नथिंग बट मायनस साईन. इथं देखील कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येईल आणि कॉसच्या पुढं जो अँगल आहे, ॲक्च्युली ते अल्जेब्रिक फंक्शन आहे पण जो अँगल आहे तो आहे असा साईनच्या पुढं येईल. म्हणजेच इथं मिळेल मायनस साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे झालं पहिलं डेरिव्हेटिव्ह. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं आपण इथं डेरिव्हेटिव्ह घेतलं. मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन मीन्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, आता नेक्स्ट स्टेप, फर्स्ट मायनस साईन ॲज इट इज राहणार आहे. डी डी एक्स ऑफ ब्रॅकेट हे जस्ट सिम्प्लिफाय करायचं आहे. आता ह्या ब्रॅकेटमध्ये देखील बघितलात तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए इथं कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 येतं त्यामुळे ते झालं 0. एक्स स्क्वेअर पॉवर फंक्शन आहे आणि त्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला एक्स रेस टू एन. हे पॉवर फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतो एन इंटू एक्स रेस टू n-1. म्हणजे जी पॉवर आहे ती सुरुवातीला घ्यायची मल्टिप्लाइड बाय एक्स आणि पॉवरमध्ये जो नंबर आहे त्याच्यामधून -1 करायचा. या पद्धतीने तो फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. मग नेक्स्ट स्टेप मिळेल मायनस साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज आणि ह्या ब्रॅकेटचं पुढच्या डेरिव्हेटिव्ह असेल जस्ट 2x. 2 इंटू एक्स पॉवर 2 आहे. 2 मधून -1 केल्यानंतर 1 राहील त्यामुळे जस्ट 2x येईल. ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू
-2x इंटू साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे असेल या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. नाउ सेकंड एक्झाम्पल, लॉग कॉस ऑफ एक्स क्यूब -5. आता इथं जर फंक्शन बघितला तर ॲक्च्युली 3 फंक्शन आहेत, लॉगॅरिथमिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड लास्ट अल्जेब्राइक फंक्शन. 1 बाय 1 डेरिव्हेटिव्ह घेत जायचं आहे. सुरुवातीला मी हे फंक्शन y कन्सिडर करते. लेट y इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब -3. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईड मी विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करते, त्यामुळे LHS ऑब्विसली dy/dx मिळेल आणि RHS ddx ऑफ लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब -5. तर 1 बाय 1 डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पहिलं फंक्शन आहे लॉग आणि लॉगचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला लॉग एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 डिवायडेड बाय एक्स. म्हणजे लॉगच्या पुढे जी टर्म आहे ती डिनॉमिनेटरमध्ये लिहायची थोडक्यात 1 डिवायडेड बाय एक्स या पद्धतीने. त्यामुळे इथं लॉगच्या पुढं जे ब्रॅकेट आहे कॉस ऑफ एक्स क्यूब -5 ते डिनॉमिनेटरमध्ये जाईल. त्यामुळे पहिलं इथं डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स क्यूब -5 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ रिमेनिंग. आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, पुढचे जे फंक्शन्स राहिलेत त्याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाइड करायचे, म्हणजेच ddx ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब -5. तर नेक्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट 1 डिवायडेड बाय कॉस ॲज इट इज राहील. ddx ऑफ कॉस आहे, तर इथं कॉसचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे. मगाच्या एक्झाम्पलमध्ये कॉसचं डेरिव्हेटिव्ह घेतलं होतं, मायनस साईन येतं, त्यामुळे इथं कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आणि अँगल पुढं आहे तोच लिहिला जातो. मीन्स 1 डिवायडेड बाय कॉस एक्स क्यूब -5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज नथिंग बट मायनस साईन अँगल ॲज इट इज एक्स क्यूब -5 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्राइक फंक्शन. तर इथं अल्जेब्राइक फंक्शन आहे एक्स क्यूब -5. इथं दोन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, लॉगॅरिथमिक झालं, ट्रिग्नोमेट्रिक झालं आणि लास्ट अल्जेब्राइक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह अजून घ्यायचं आहे. आता इथं मायनस साईन एक्स क्यूब -5 आहे, हे जस्ट मी पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरमध्ये लिहिते. त्यामुळे नेक्स्ट स्टेप मिळेल मायनस साईन एक्स क्यूब -5 डिवायडेड बाय कॉस एक्स क्यूब -5 इंटू, आता या ब्रॅकेटमध्ये जर डेरिव्हेटिव्ह बघितलात एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शनच्या फॉर्म्युल्यानुसार ऑब्व्हियसली 3x² मिळेल आणि 5 ही कॉन्स्टंट टर्म आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहे. तर इथं बघितलात तर साईन डिवायडेड बाय कॉस अशी टर्म आहे, दोन्हीच्या पुढे अँगल सेम आहे आणि साईन बाय कॉस ही व्हॅल्यू मिळते टॅन. त्यामुळे नेक्स्ट स्टेप मिळेल टॅन एक्स क्यूब -5 आणि -3x² हे फक्त मी सुरुवातीला लिहिते. त्यामुळे आपल्याला फायनली dy/dx मिळतं -3x² अँड एक्स क्यूब -5. हे असेल सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. थर्ड एक्झाम्पल, इथं पॉलिनॉमियल फंक्शन आहे, पुन्हा पॉवर फंक्शन देखील आहे. ऑब्व्हियसली 2 ते 3 टाईपची फंक्शन्स इथं आहेत, कंपोजिशन आहे. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. ॲज युजल फर्स्टली वी कन्सिडर y इक्वल टू गिवन फंक्शन 1 + 4x⁵ इंटू 3 + x - x²⁸. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. LHS ऑब्व्हियसली dy/dx अँड RHS ddx ऑफ गिवन फंक्शन. आता इथं RHS मध्ये फंक्शन जे दिलेले आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घ्यायचे झालेत तर इथं 2 ब्रॅकेट आहेत, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, u इंटू व्ही हा रूल तर आपल्याला माहितीच आहे. 2 फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर डेरिव्हेटिव्ह कुठल्या पद्धतीने घेतलं जातं हे आपण बघितलेलं आहे, ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये झालेला आहे. त्यामुळे तो प्रोडक्ट रूल मी इथं यूज करते. रूल तर माहिती आहे, ddx ऑफ यू व्ही इज नथिंग बट u इंटू dv/dx प्लस v इंटू du/dx. तर हा रूल इथं ॲप्लाय करायचा आहे. पहिल्यांदा मी रूल ॲप्लाय करते. फर्स्ट टर्म कॉन्स्टंट ॲज इट इज 1 + 4x⁵ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म दॅट इज ddx ऑफ 3 + x - x² प्लस second term as it is 3 + x - x² into derivative of first term means ddx of 1 + 4x⁵. इथं मी जस्ट रूल अप्लाय केलेला आहे. आता पुढे फक्त डेरिव्हेटिव्ह घेत जायचं आहे. फर्स्ट फंक्शन चेक केला तर 1 + 4x⁵ ॲज इट इज राहील. ddx ऑफ ब्रॅकेट⁸ आहे, म्हणजे इथं पहिल्यांदा पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. त्यामुळे मी तो फॉर्म्युला यूज करते. 8 इंटू 3 + x - x²⁷. इथं मी पहिल्यांदा पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला यूज केला. ओके, 8 इंटू ब्रॅकेट⁸ अशी टर्म मिळाली आणि पुढं मल्टिप्लाइड बाय
जे काय ब्रॅकेट असणार आहे ते ब्रॅकेट घ्यावं लागणार आहे. मीन्स 3 + x - x², जे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजेच ddx ऑफ 3 + x - x². ही झाली टोटल फर्स्ट टर्म. सेम याच पद्धतीने सेकंड टर्मसाठी घ्यायचं आहे. सेकंड टर्ममध्ये 3 + x - x²⁸ ॲज इट इज राहील. पुढच्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना पहिल्यांदा पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मीन्स 5 × 1 + 4x⁴ मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट मीन्स ddx ऑफ 1 + 4x. हे झालं सेकंड ब्रॅकेट. नाऊ नेक्स्ट स्टेप. तर स्टेप्स घेत असताना जस्ट ddx आहे तितकं सिम्प्लिफाय करावं लागतं. रिमेनिंग टर्म ॲज इट इज घ्यायच्या आहेत. आता इथं ddx ऑफ 3 + x - x² ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ddx ऑफ 3 कॉन्स्टंट टर्म आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल. ddx ऑफ x, xचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑब्व्हियसली 1 मिळेल, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा मी 1 घेतलेला आहे. मायनस ddx ऑफ x², पॉवर फंक्शनच्या रूलनुसार x² डेरिव्हेटिव्ह मिळतं 2x, त्यामुळे मला इथं पहिल्या टर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह मिळतं 1 - 2x. सिमिलरली जी सेकंड टर्म आहे सेकंड टर्ममध्ये देखील लास्ट ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ddx ऑफ 1 + 4x आहे. 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे ऑब्व्हियसली 0 मिळेल आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 4 मिळणार आहे. ही झाली सेकंड टर्म. तर जस्ट ह्या टर्म रिअरेंज करून मी लिहिते, त्यामुळे फायनली मला डेरिव्हेटिव्ह मिळतं dy/dx = आता रिअरेंजमेंट कशी केली. जर फर्स्ट टर्ममध्ये बघितलं तर 8 आहे फक्त, ते मी 8 सुरुवातीला घेतलेला आहे. जो लास्ट ब्रॅकेट आहे 1 - 2x तो आधी घेतलेला आहे आणि त्यानंतर राहिलेले ब्रॅकेट मीन्स 1 + 4x⁵ मल्टिप्लाइड बाय 3 + x - x²⁷. ही झाली फर्स्ट टर्म. आणि सेकंड टर्ममध्ये 5 × 4 ह्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं. 5 × 4 20, तो नंबर मी सुरुवातीला घेतलेला आहे. आणि मग राहिलेली ब्रॅकेट मीन्स 1 + 4x⁴ × 3 + x - x²⁸. आता हे ब्रॅकेट्स याच सिक्वेन्सने लिहावीत असं काही नाही आहे, सिक्वेन्स मागं पुढं झाला तरी चालतो. हे असेल ह्या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. अगदी सिम्पल आहे चेन रूल. या पद्धतीने अजून बरीच एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतील. थँक्यू.